नमस्कार, मी डॉक्टर प्रतिमा बोरा अहिल्यानगरहून। या भागामध्ये आपण महिलांमधील हार्मोनल इम्बॅलन्सचे व्यवस्थापन, होमिओपॅथीचा यामध्ये काय फायदा जाणून घेऊया। महिलांमधील हार्मोनल इम्बॅलन्सचे व्यवस्थापन करताना जीवनशैलीमध्ये काही ठराविक बदल जसे की आहाराचे नियंत्रण, पौष्टिक आहार घेणे, वजन समतोल राखणे, तणावाचे नियमन करणे, नियमित व्यायाम करणे या सर्व गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत। या छोट्याशा बदलामुळे काही वेळा महिलांमधील हार्मोनल इम्बॅलन्सचे लक्षणांची तीव्रता कमी होते आणि ठीकही होऊ शकतो। परंतु काही शारीरिक व्याधी जसे की थायरॉइड प्रॉब्लेम, पीसीओडी आणि पीसीओएस यासाठी जीवनशैलीतील बदलाबरोबरच औषधोपचार घेणेही खूप जरुरीचे आहे। महिलांमधील हार्मोनल इम्बॅलन्ससाठी होमिओपॅथी का महत्त्वाची आहे? कारण होमिओपॅथिक औषधी नैसर्गिक आहे, सुरक्षित आहे आणि मूळ कारणांवर लक्ष केंद्रित केले जाते। जसे की थायरॉइड प्रॉब्लेम याबद्दल आपण मागील व्हिडिओमध्ये माहिती घेतली आहे। पीसीओडी आणि पीसीओएस यामध्ये अंडाशयात पाण्याच्या गाठी तयार होतात, म्हणजे सिस्ट तयार होतात। यावर होमिओपॅथिक औषधोपचार करताना मूळ कारणावर लक्ष केंद्रित केले जाते। तसेच रुग्णाची जीवनशैली, तणावाला कशा प्रकारे हाताळले जाते यावर माहिती घेऊन औषधोपचार केला जातो। हार्मोनल इम्बॅलन्ससाठी सामान्यतः काही होमिओपॅथिक औषधी आहेत, जसे की पल्सेटिला। यामध्ये रुग्णाचा हार्मोनल इम्बॅलन्समुळे थकवा वाढलेला असतो, पाळी अनियमित झालेली असते, पाळी उशिरा येते, कमी प्रमाणात येते आणि भरपूर प्रमाणात मूड स्विंग्स होतात। सेपिया यामध्ये पाळीमध्ये रुग्णाच्या ओटीपोटात दुखते, थकवा येतो, चिडचिडेपणा वाढतो आणि जीवनात निरसता आल्यासारखे वाटते। कॅल्केरिया काप यामध्ये रुग्णाचे वजन वाढलेले असते, थकवा आलेला असतो आणि घबराट निर्माण होते। परंतु होमिओपॅथिक औषधी ही प्रत्येक रुग्णासाठी वेगळी आहे आणि प्रत्येक रुग्ण हा होमिओपॅथीसाठी वेगळा आहे या तत्वप्रणालीवरती चालते। त्यामुळे होमिओपॅथिक औषधोपचार घेताना नेहमी तज्ञाचा सल्ला घ्यावा। चला तर, निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली होमिओपॅथी। धन्यवाद।